स्क्रीनवर जे तुम्हाला दिसत आहे ना त्याला नोज ब्लिडिंग असं म्हणतात, तेव्हा नाकातून असं रक्त येतं. ते कारण काय आहे? उष्णतेमुळे सुद्धा हे होऊ शकतं, सर्दी असेल तरी होऊ शकतं आणि हाय बीपी मुळे सुद्धा होऊ शकतं. आणि सर्वात महत्वाचं आहे, जर समजा इंजुरी असेल तेव्हा सुद्धा हे होऊ शकतं. हे झाले कारण. आता काय करायचं, जेव्हा नोज ब्लिडिंग असेल तेव्हा काय करायचं, आपलं जे डोकं आहे ते मागे झुकवायचं नाही. मागे जर झुकवलं ते रक्त आहे ते घशामध्ये जाईल. तर काय करायचं, सर्वप्रथम आपलं डोकं आहे ते समोर झुकवायचं आणि डोक्यावर आईस असं लावायचं, जेणेकरून आपले जे वेसल्स आहेत ते आकुंचन पावतात आणि रक्त तिथेच थांबतं. जरी 10-15 मिनिटांनंतर सुद्धा रक्त थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जा आणि भेट द्या. जे पण टेस्ट आहे ते करून घ्या. कारण की जर तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतली ना तर तो डॉक्टर सुद्धा काही करू शकणार नाही. ते तुम्हाला स्वतः डिसाईड करायचं आणि त्यांच्याकडे जाऊन स्वतःची टेस्ट करायची आहे. आता सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही काळजी जर घेसाल ना तरच खूप बेटर आहे. आता यामध्ये काय करायचंय, तुम्हाला आईस पॅक ही जवळ असणं खूप महत्वाचं. आता कधी कधी वाटतं की आईस पॅक नसेल तर ठीक आहे, शांत राहा, पण तुमचं डोकं मागे न टाकता समोर ठेवा. आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी मेडलाईफ विथ डॉक्टर अश्विनीला फॉलो करायला विसरू नका.